सुरुवातीला खूप कठीण जायचं, कारण मी पण नवखा होतो. मला मुळात या क्षेत्राची माहितीच नव्हती. मी एक जॉब करणारा मुलगा होतो. आत्तापर्यंतही मुलांना सांगतो, मी आत्तापर्यंतही 10 वर्ष झाली कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो नेपथ्य करायला तर पहिला प्रश्न माझा हाच असतो की तुम्हाला चोरी करता येते का, आणि माझ्यासोबत जर काम करायचं असेल तर चोरी शिकावी लागेल. कोणती गोष्ट मिळवाय म्हणून काम नको करूया, आपण काम करूया का प्रेक्षकांना गोष्ट आवडते. गायब झालं मी. नाटकाचा पडदा उघडल्यावर एखादा मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री स्टेजवर पहिल्यांदा एंट्री घेतात तेव्हा प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. पण असं कधी पाहिलंय तुम्ही की पडदा उघडला, नेपथ्य दिसलं आणि जोरदार टाळ्या पडल्या? हो, असं होतं. एकांकिका स्पर्धेच्या नेपथ्याला टाळी घेणारा असा एक नेपथ्यकार आपल्यासोबत आहे, देवाशिष भरवडे, म्हणजे देवा. टायनी टॉक्स बाय टायनी टॉक्समध्ये तुझं स्वागत आहे. नमस्कार. कसा आहेस? मस्त, छान. तुमचं काय म्हणणं आहे? तुला पहिला प्रश्न विचारतो, तू राहायला कुठेस नक्की? मी राहायला ठाण्यामध्ये. मूळचा मुंबईचा जन्म आहे माझा बेसिकली. अच्छा. नाही, पण तू दिसतोस कुठेही आम्हाला, म्हणजे मध्ये आम्ही नगरला स्पर्धेला गेलो होतो, तू तिथेही दिसला होतास. तू बार्शीला दिसतोस, बारामतीला दिसतोस, कोकणात दिसतोस. अरे बाप. त्यामुळे नक्की गाव कुठले तुझं? माझं गाव रत्नागिरीचं आहे, पण जन्म मूळचा मुंबई. दादरमध्ये मी वाढलो आहे. अच्छा. दादरमध्ये माझं बालपण गेलं बेसिकली. तर बरीच वर्ष तू नेपथ्यकार म्हणून नावारूपाला येतोस. नेपथ्याच्या दिशेला कसा वळलास? डोक्यात असं काही नव्हतं की नेपथ्य करायचं किंवा या क्षेत्रामध्ये यायचं. मुळात शाळा दादरची माझी बालमोहन विद्या मंदिर, म्हणजे नामवंत शाळा बेसिकली मुंबईतली दादरमध्ये आहे, शिवाजी पार्कजवळ. ज्या शाळेमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी होतात, म्हणजे विद्याताईंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, विद्या पटवर्धन. तिथे आमच्या शाळेतल्या बेसिकली ॲक्टिव्हिटी करायच्या. सो तेव्हा फक्त त्यांना बघायचो आम्ही. तेव्हा डोक्यात असं काय नव्हतं की या क्षेत्रामध्ये यायचं आहे. पण लहानपणापासून जो आपल्याकडे विषय, शाळेमध्ये एक विषय असतो चित्रकला म्हणून. सो चित्रकलेची आवड होती, आणि चित्रकलेच्या ज्या शिक्षिका माझ्या होत्या त्यांनी, त्यांच्या डोक्यात काय होतं माहिती नाही, पण चित्रकलेची स्पर्धा कुठली आली की तर मला माझं नाव आपोआप स्वतःच द्यायचं की तू या स्पर्धेला जातोयस किंवा तू या स्पर्धेला जायचं आहेस, तुला विचारत नाही आहे मी. सो त्यातून एक चित्रकलेची आवड निर्माण झाली होती, आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला बेसिकली. पण डोक्यात असं काय होतं की नेपथ्य करायचं का काय करायचं, चित्रकला हा आवड, हा मुद्दा होता. पहिलं नेपथ्यकार म्हणून केलेलं पहिलं काम कोण आठवतं? पहिलं काम फॅमिली बिझनेस नावाची एक अंकी होती अनुभूती संस्थेची, त्यातून पहिलं नेपथ्याचं काम केलं होतं. मला एक प्रश्न विचारायचा, तेव्हा तू एवढी एनर्जी आणतोस कुठे? म्हणजे एका वेळी तुझ्या IMT ला 4 एकांकिका आहेत, 5 एकांकिका, ते ऐकून आहे, म्हणजे पाहिलं पण की पहिली एकांकिका पण तुझी आहे, दुसरी पण तुझी आहे, तिसरी पण तुझी आहे, चौथी पण तुझी, एकदा 7 होत्या. हे कसं जमवतोस? माहिती नाही, पण काय ते म्हणतात की रंगदेवतेची ताकद असावी मुळात, किंवा रंगमंचाची ताकद असावी. पण कामाची आवड आहे, आणि कंटिन्यू आपल्याला काम करायला आवडतं, आणि आपल्याला जे काम आवडतं ते काम करण्यासाठी आपण जी एनर्जी आणतो ते आपल्याला कुठून वेगळी आणायची गरज नसतं असं मला वाटतं. ते करता करता आपल्यामध्ये येते. सो तीच, आणि बॅकअपला माझ्या काही टीम आहे माझी, काही माझी मुलं आहेत. म्हणजे ओंकार पवार नावाचा एक माझा मित्र आहे, किंवा यश मोडक म्हणून मित्र आहे, दत्ता मोरे. सुरुवातीला आम्ही एकत्र काम करायचो, ती आमची सुरुवात होती बेसिकली तिकडून. अशी काही मंडळी आहेत ज्यांना घेऊन मी कामं करतो. सो मग ती एक गोष्ट असते ना की ती माणसं जरी सोबत असली तरी एक विश्वास असतो की हे काम होणार आहे. सो तो एक कॉन्फिडन्स टीममध्ये मधून माझ्याकडे येतो असं मला वाटतं, तो प्रकार. आणि मग मॅनेज कसं करतो? म्हणजे आता एकांकिकांना कसं डेट्स असतात की या दिवसाला तुमचा प्रयोग आहे, LMC एवढ्या दिवस, म्हणजे 10-12 दिवसांचा किंवा 5-6 दिवसांचा गॅप असतो. मग याच्यात बनवणं कसं मॅनेज करतो तू सेटला? सुरुवातीला खूप कठीण जायचं, कारण मी पण नवखा होतो. मला मुळात या क्षेत्राची माहितीच नव्हती. मी एक जॉब करणारा मुलगा होतो बेसिकली. जे आपण कॉलेज लेवलला जेव्हा जॉब करतो, पार्ट टाईम जॉब आणि पार्ट टाईम कॉलेज करतो बेसिकली, डिग्री क्षेत्रामध्ये आपण कॉलेज करतो तेव्हा. सो पार्ट टाईम कॉलेज करता करता जॉब जेव्हा करायचो तेव्हा कॉलेज मग अभिनय करायचं, छोट्या मोठ्याचे पात्र आपण जे काय काय करतो तसं करता करता इथे आलो होतो बेसिकली. पण
मुद्दा असा होता की नेपथ्य करायचं आहे हे काहीच डोक्यात नव्हतं. सो हे करता करता मी एका इव्हेंट कंपनीत जॉबला लागलो होतो. लोढामध्ये मी जॉब करायचो. सो लोढामध्ये मी जॉब करताना जे इव्हेंटचे डिझाईन करायचो मी आणि गणपती डेकोरेशन. मुळात सुरुवात गणपतीच्या डेकोरेशनपासून आपली होतं असं आम्हाला वाटतं. तसं गणपती डेकोरेशनचं आम्ही करायचो. सो लोढामध्ये जॉब करता करता जेव्हा मी TYLला वगैरे होतो शेवटच्या वर्षाला, तेव्हा असं डोकं होतं की TY नंतर जॉब सोडूया. पण तेच असतं की आपल्याला पैशाची गरज पण असते आणि तेव्हा जॉब सोडला तर पैसे कुठून आणायचे, कारण तोपर्यंत त्याची जॉब करेपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये जम बसला नव्हता की आपण जॉब सोडूया आणि ह्या क्षेत्रात काम करूया. सो जॉब करता करता शेवटच्या वर्षाला त्याच्या आधी जेव्हा मी सुरुवात केली अनुभूती या संस्थेतून, तर अनुभूतीमधून तेव्हा मी फक्त असं खूप कमी काम करायचो, असं फुल टाईम काम नाही करायचो, कारण कॉलेज जॉब आणि मग एक स्पर्धा आपण करायचो. तोपर्यंत करता करता मग असं झालं होतं की मास्टर्स कंप्लीट झालं होतं आणि मास्टर्स कंप्लीट होईपर्यंत थोडंसं असं जमलं होतं, कारण जे कशी म्हणालो मी की फॅमिली बिझनेस एकांकिकेला नेपथ्याचं पारितोषिक मिळालं होतं. सो अनुभूतीकडून ती केली एकांकिका होती आमची. आणि ते असताना की एक मित्र असतो का आपले काही मित्र असतात त्या संस्थेतले किंवा आपल्या जवळचे की बक्षीस मिळालं म्हणजे जमलं. तो एक कॉन्फिडन्स देणारे मित्र असतात, त्यांनी कॉन्फिडन्स दिला होता की तू हे करू शकतोस. सो या क्षेत्राकडे व्हायला हरकत नाही. तोपर्यंत मी जॉबच करत होतो, म्हणजे पहिलं पारितोषिक मिळेपर्यंत मी जॉबच करत होतो. असं नव्हतं की मी आता नेपथ्यामध्ये पूर्णपणे उतरलो होतो. सो मग अभिजित पवार, संजय जमखंडी, दत्ता मोरे किंवा अशी काही माझी अमोल टाटे अशी काही माझी माणसं आहेत, त्यात एकांकित आम्ही सगळे होतो. सो त्यांनी कॉन्फिडन्स दिला की तो जमतं आहे हे आम्ही सोबत आहोतच. सो तू करून एकदा बघ कसं काय. सो माझं मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर मी पूर्णपणे तो निर्णय घेतला की आपण आता जॉब सोडूया आणि क्षेत्राकडे वळूया, कारण तोपर्यंत आमची एकांकिका होती एक नवीन आलेली आयुष्य होता ना, तसं नेपथ्य करायचं होतं फुल टाईम. असा एक प्रकारे एक प्रवास सुरू झाला होता. तू म्हणाला की फॅमिली बिझनेस पहिली एकांकिका होती, त्याच्यासाठी तुला प्राईज पण मिळालं होतं, पहिलं प्राईज. आता सोबत काम केलं आपण, तर तेव्हा आपल्याला पैसे नसायचे. करेक्ट. त्याच्यातूनही नेपथ्य बनवायचं, तेव्हा काय कसं मॅनेज करायचं असतं त्या गोष्टी, कारण तेव्हा धावपळ तुलाच करावी लागायची, कारण तालीम इकडे एका बाजूला चालायची आणि तू ते बॉक्सेस जमा करणं आणि त्या गोष्टींसाठी फिरायचं. तेच मग अशी म्हटल्याप्रमाणे की कामाची आवड असली की आपण जोर आणतो गोष्टी. आणि आपण तेव्हा काय आत्ताही हेच म्हणतो की मी आता जरी म्हणतो आहे की मी एकांकिका करतो, आत्ता 10 वर्ष झाली असतील, तरी प्रत्येक संस्थेमध्ये नाही म्हणतात तशीच थोडीशी कंडिशन असते किंवा आहे. कॉलेजमध्ये जा किंवा याची जा, थोडं पैशाला किंवा बजेट लागून गोष्टी असतातच. मग गोष्टी मॅनेज करायला सुरुवात करायचो आम्ही की तुझ्याकडे काय गोष्टी आहेत सांग, तुझ्याकडे काय गोष्टी सांग. म्हणजे फोटो काढून पाठवणं, रेफरन्स काढणं, किंवा मग वेस्ट ऑफ बेस्टमधून कसा करता येईल म्हणजे तशा गोष्टी करायच्या. किंवा म्हणजे आता बेसिक आम्ही म्हणतो की आम्हाला फॅमिली बिझनेसमध्ये बार लागायचा. सो बार काउंटर तेव्हा करणं शक्य नव्हतं. पण मग थिएटरचे जे बेनिबल गोष्टी आपल्या असतात, लेवल्स आहेत, मोडे आहेत, मग ते मोडे उलटे सुलटे करून तर बार करता येईल का, किंवा लेवल्स उभी करून काय कपाट करता येईल का, अशा आम्ही त्या गोष्टी करायचो. किंवा माहिती की गार्डन दाखवायचो, गॅलरीमध्ये काहीतरी दाखवायचं, झाडं दाखवायचे, पण ट्रॅव्हलिंग करू शकत नाही कुंड्या आपण काय, कारण तेव्हा टेम्पो किंवा अशा काही गोष्टी आम्ही हाताळायचोच नाही. आत्ता तरी खूप बऱ्यापैकी सोयी आहेत, पोर्टर आले किंवा काही आले ज्याच्याकडे थोडं बजेट वाचतं पोर्टरमुळे. पण तेव्हा आम्ही ट्रेननी जायचो, हातातून गोष्टी कॅरी करायचो. सो कुंड्या हव्यात तर मग थिएटरच्या बाहेर वॉचमॅनला कन्व्हिन्स करा किंवा मग थिएटरच्या बालकाला कन्व्हिन्स करा की आम्ही उचलून आणतो आणि परत ठेवतो हवं तर. तेवढ्या विश्वासामुळे, तेवढ्या आपुलकीने बोलून त्या गोष्टी घडून यायच्या. मग तेच होतं की बोलणं खूप गरजेचं होतं आणि आपुलकी दाखवणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे गोष्टीच्या मॅनेज व्हायच्या, करायचं. तेव्हा आठवतंय की फ्लॅट बनवायचे असेल तर लाकडं नसायची. हो. मग जे दिव्याच्या खांबाला जे होल्डिंग लागलेलं असायचे ना बॅनर्स, त्याच्यावर आम्ही रात्री 12 नंतर जायचो, कारण सुनसान असेल. मग वरती चढायचो, एकमेकांच्या दहीहंडी करायचो, वरती चढायचो, कोण आहे का बघायचो आणि मग ते लाकडं चोरून आणायचो. हो, म्हणजे चोरी करून करून हा मुद्दा प्लीज दाखवू नका, याच्यावर ऑलरेडी पण एक लेख पडला आहे.
पण ह्या गोष्टी आहेत चोरी म्हणण्यापेक्षा आपण ते म्हणतो की चांगल्या कामासाठी केली चोरी ही चोरी नसते. जुगाड. तेच गणित आम्ही नेहमी तेव्हा मांडले. डोक्यात नसायची चोरी असते ती, तेव्हा नसायची हो. डोक्यात. आत्तापर्यंतही मुलांना सांगतो मी, आत्तापर्यंतही 10 वर्ष झाली मी कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो नेपथ्य करायला तर पहिला प्रश्न माझा हाच असतो की तुम्हाला चोरी करता येते का? आणि माझ्यासोबत जर काम करायचं असेल तर चोरी शिकावी लागेल. हे मी खुला म्हणजे म्हणतो, म्हणजे त्यात काय वादत नाही आहे असं मी मग विचारतो. आणि मला काय आपलं करायचंच आहे हा मुद्दा आहे. सो ती जुगाड करण्याची पद्धत आहे की बॅनरच्या लाकडातून काहीतरी गोष्टी करणे, वेस्टेजच्या बॉक्समधून काहीतरी गोष्टी करणे, अशा गोष्टी आम्ही तेव्हा बनवायचो. कारण मांजरपाटले पैसे नसायचे कधी कधी कापड आणणं, मग बॅनरच आहेत ना ते उलटे लावून मग आपण त्याला रंग मारू काहीतरी करू, अशा गोष्टींनी त्या गोष्टी केल्यात. आतापर्यंत सगळ्यात कठीण बनवायला गेलेला सेट कोणता आहे? आत्तापर्यंतची गोष्ट म्हणाल तर ओवी ही एकांकिका जी माझी होती मी 2016मध्ये केली होती. सर त्याच्यासाठी बऱ्यापैकी रिसर्च आणि बऱ्यापैकी गोष्टी घडल्या होत्या. म्हणजे सांगशील थोडं त्याच्याबद्दल, प्रोसेसबद्दल एकंदरीत? म्हणजे 1.5-2 महिने तरी गेले होते व्यवस्थित. आणि तेव्हा डोक्यात असं काय नव्हतं की एकांकिका करणं वगैरे, कारण नुकतीच आम्ही पिकनिक केली होती आदल्या वर्षात. सो मुद्दा असा आहे की आयुष्य एक होता ना पिकनिक, आयुष्याचा मिनिमल बऱ्यापैकी सेट होता, पिकनिकचा सेट बऱ्यापैकी हेवी होता. सो ते करताना म्हणजे आपण जेव्हा इंस्टाग्राम आपल्याला आलं आता बेसिकली तर लोक स्टोरी टाकायचे हे कोण काम करते. आणि आम्ही संजयचा घरीच काम करायचो बेसिकली, सेट बनवायचो. सो ते आम्ही न्यूजपेपरनी बऱ्यापैकी गोष्टी बनवतो, न्यूजपेपरचा लगदा करून न्यूजपेपरच्या गोष्टी फाडून वॉटेवर. तर आमच्या तर बंकर बनवायचं होतं आम्हाला, किंवा ती मिलिटरी कॅम्प बनवायचा होता, तर दगडी वॉल बनवायची होती आम्हाला. सो त्यासाठी आम्ही खूप गोळे करत ते बनवत होतो. तर कोणतरी मे बी स्टोरी टाकली होती, मला आता माहिती नाही कोणी टाकली होती की काय फेसबुक फोटो पडला असं काय माहिती नाही. तर अनिकेत पाटीलचा दिग्दर्शक आहे ओवीचा, ज्याने ओवी केली, त्याने स्टोरी बघितली होती आणि त्यावर्षी दृष्टी एकांकिका करत होता. तर तसं असं त्यांनी मला विचारायच्या आधी डायरेक्ट डोक्यात होतं की हे अनुभूतीला काय करतात, न्यूजपेपरचा कचरा दिसतो आहे, गोळे काय करतात, काय मस्ती कर माहिती नाही. पण जो पहिला प्रयोग झाला आमचा पिकनिकचा आणि त्याने तो प्रयोग जेव्हा बघितला त्याला त्या प्रचंड आवडलं नेपथ्य की अरे हे न्यूजपेपरनी केलं ह्याचा बिलीवच त्याला होत नव्हतं. सो मग त्यांनी मला विचारलं की अरे मी अशी एकांकिका करतो आहे, तुझं मी काम पाहिलं आहे अनुभूतीतून तुला करताना की पिकनिक एकांकिका तू केली होतीस, तर मला वाटतं काही हॉरर कॉन्सेप्ट आहे तू करशील का? तर म्हटलं असं काय डोक्यात नाही आहे की मी करेन काय नाही, पण काय थॉट आहे बघूया. सो म्हणजे मुळात तेच आहे की स्क्रिप्ट वाचणं पण गरजेचं आहे की आपल्याला जमलं पाहिजे. माझा जो प्रकार एक असतो की स्क्रिप्ट वाचल्याशिवाय मी कोणत्याही कामाला हा म्हणत नाही, कारण जमलंही पाहिजे आणि आलंही पाहिजे, तोही माझा मुद्दा असतो, आणि आवडलंही पाहिजे. सो मग त्या गोष्ट आवडली आणि म्हटलं करूया. सो पहिल्यांदा ऐकल्यावरती एवढं काय वाटलं नव्हतं, कारण का हॉरर गोष्टी स्क्रिप्टमध्ये लिहून नसतात ना, तर आपल्याला इम्प्रॉम्प्टच करायचे आहेत. सो मग ते साठे कॉलेजमध्ये आम्ही एकांकिका केली होती, पार्ल्याचं साठे कॉलेज. मुलं नवीन होती, मी त्यांच्याकडे नवीन होतो, अनिकेत पाटीलसोबत माझं पहिलं काम होतं तसं. सो ट्युनिंग तसं काय नव्हतं, फक्त ऐकून माहिती होतं, कारण का 10x10 करेल आधी, तेव्हा आमची आयुष्य होती, मग दृष्टी केली, आम्ही पिकनिक करतो. सो आपली गट्टी जमते फक्त मित्रांसोबत, ग्रुप जमतो, पण काम पहिलं होतं. सो ट्युनिंग जमा थोडा वेळ लागला. आणि हे किस्सा असा आहे की त्या ओवीचा की शिर्या, म्हणजे अनिकेतला शिर्या म्हणतो आम्ही बेसिकली. तर शिर्याचा किस्सा असा आहे की शिर्या खूप गोष्टी असं बोलतो की मला हे हवं आहे, मला हे पाहिजे. सो असं बोलता एकदम मला बोलला होता आणि मी त्या फ्लोमध्ये होतो, डिझाईन करत बसलेलो आम्ही की मला ना 2 घरं दिसली पाहिजे, मला माहिती नाही, एक मॅडमचं घर दिसलं पाहिजे, एक मुलीचं घर दिसलं पाहिजे. मी फ्लोमध्ये असं हां करू रे शिर्या, बघू मी करतो, होऊन जाईल असं म्हटलं होतं. आणि एक 15 मिनटानंतर मला असं रिअलाइज झालं की मी ह्याला बोललो की 2 घरं दाखवायची आहेत, पण हे कशी दाखवायची आहेत हे मलाही माहिती नव्हतं. कारण आपण व्यावसायिक नाटक बघायला गेलो तर इंटरव्हल होतो, तेव्हा आपण नेपथ्य चेंज करू शकतो, किंवा एकांकिकेमध्ये ब्लॅकआउट करून आपण एखादा सीन चेंज करतो, पूर्ण नेपथ्य चेंज नाही करत. किंवा जर मी घराला 15 फ्लॅट लावले तर 15 फ्लॅट काढून मी वेगळे फ्लॅट लावू शकत नाही, हे तेव्हा नंतर कळालं. पण मग काय करता मग खूप डोकं खाजवायला बसायचो आम्ही. म्हणजे मी तर सांगून टाकायचो लोकांना की माझ्याजवळ कोणी यायचं नाही, मी एकटा बसायचो पेपर पेन घेऊन, आणि सुचलं की जायचो मीच की हे सुचलं करूया. तर करता मला एक आयडिया सुचली आयडिया की फ्लॅट फिरवलं तर काय करता येईल पहिला. म्हणजे आपला जो फ्लॅट बनतो, एक गोष्ट बनते आपली, म्हणजे आता हा फ्लॅट आहे,
तर हा फिरवला पुढे मागे तर काय करता येईल, पण तो कसा फिरवायचा, मग तेवढी मुलं आहेत का, तर टीम बेसिकली आमच्याकडे होती. सो जी फ्लॅट बनतो आपला, त्या फ्लॅटच्या बाहेर मी एक फ्रेम केली आणि याला वरून एक स्क्रू केलं, खालून स्क्रूइंग केलं. सो मधल्यामध्ये फ्लॅट फिरायचा. सो मग जे ते 15 फ्लॅट आमचे लागायचे ते या पद्धतीने लागले होते. म्हणजे मागे मुलं उभे राहायचे आणि त्या ब्लॅकआउटला फक्त फ्लॅट फिरायचे. सो लोकांचं असं व्हायचं की अरे 15 सेकंदात किंवा 10 सेकंदामध्ये अख्खा घराचे फ्लॅट काय चेंज झाले. सो अशी ती एक आयडिया सुचली होती. आणि तेव्हा असं झालं होतं की तेव्हा माझ्या खूप लक्षात आलं की कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही दिग्दर्शकाला विचार केल्याशिवाय हा बोलायचं नाही की ही गोष्ट मी करू शकतो किंवा करेन. तेव्हा हे कळालं होतं. तो एक किस्सा आहे बेसिकली. पण ते वर्कआउट झालं खूप चांगल्या प्रकारे आणि मजा आली. त्यात बरेच हॉरर सिक्वेन्स पण होते, म्हणजे हां म्हणजे बाहुल्यांचं वगैरे फोटो हलायचा, हो. म्हणजे खुर्ची हलायची, बाहुली हलायची, बाहुली मान वळायची का, बेसिकली फ्लॉवर पॉट एक पडायचा सुरुवातीला, फ्रेमवरचा हार पडायचा. तर रिसर्च करायचं हॉरर ट्रिक्स वगैरे. आणि शिर्या आणि मी रोज रात्री एक फिल्म बघायचो हॉररवाली वेगवेगळी, आणि हॉलिवूडच्या फिल्म बघायचो, कारण बॉलिवूडवर तेवढं आपल्याला काय असं हॉररमध्ये काय घडत नाही. सो हॉलिवूडच्या फिल्म आम्ही बघायचो. मला आठवतं की लाईट हाऊस नावाची एक फिल्म होती, बघितली होती आम्ही, किंवा अशा बऱ्याच फिल्म बघायचो आम्ही. मग कॉन्ज्युरिंग आला होता, कॉन्ज्युरिंग पाहिली होती. आणि रोज किस्से घेऊन यायचो की हे आपलं करता येऊ शकतं का, हे करता येतं. मग मुलांना सांगायचो. मग मुलं पण थोडी ॲक्टिव्ह व्हायची की अरे ॲक्टिव्हिटी मिळाल्यावर हां काय करतील काय. आणि खूप मुलं इन्वॉल्व्ह होती गोष्टीमध्ये, कारण काय ते नवीन करायला मिळतं आहे. आणि बऱ्याच वर्षांनी हॉरर एकांकिका अशी घडणार होती रंगमंचावरती. सो वेगळं कौतुक होतं आणि वेगळं दडपण पण होतं की वर्कआउट होईल का, कारण हॉरर गोष्ट फिल्म कॅमेऱ्यासमोर करताना आपल्याला रिटेक आहे गोष्टी आहेत. पण एकांकित झालं की झालं. बरं ही काळजी घ्यायची होती की आपला कुठला एलिमेंट फसला तर अभिनयावरती परिणाम होऊ नये किंवा कलाकारांना परिणाम होऊ नये. त्यामुळे मग तशा गोष्टी बांधल्या होत्या. म्हणजे जी खुर्ची फिरायची, फ्लॉरपट पडायचा, मग त्याच्यामध्ये सगळी मुलंच होती. असं काय नाही की वेगळं काही मेकॅनिझम मशिनरी वापरली नव्हती, मुलंच सगळे काम करायची. पण ते खूप डिफिकल्ट लेवलला होत्या गोष्टी. म्हणजे मागच्या मुलांना पुढचं काही दिसत नाहीच आहे. सो त्यांच्याकडे फक्त एकच धागा होता, जो होता साऊंडचा, की साऊंडच्या क्यूवरती त्या गोष्टी त्या करायच्या. आणि डायलॉगचं हे वाक्य संपल्यावरती हा बँगॉन जाणार, ते बँगवरती फ्रेम हल्ली पाहिजे किंवा स्वरपट पडला पाहिजे, हा की होता. सो बेसिकली खूप चांगलं वर्कआउट झालं. पण दुर्दैवानं नाही म्हणता येणार, पण ती गोष्ट असं नाही की आपण जी गोष्ट करतो ती आपल्याला समोरून बघता येत नाही. सो जी बॅकस्टेजची मुलं होती त्यांनी ओवी एकांच्या समोरून कधी बघितलीच नाही. पण त्यांचं असं ते टाळ्या पडलं की आपण काय ते वेगळं करतो आणि वेगळं केलं आहे. सो ती गंमत होती त्यांच्यासाठी पण, की हां मला नाही माहिती, मी धागा खेचला इथून एक, तिथे काय ते पडलं आहे, पण टाळ्या पडल्या म्हणजे मी करेक्ट केलं आहे, हा असेल तर खुशी त्या गोष्टी ते व्हायचे. बॅकस्टेजला किती लोक होते? 40 मुलं होती फक्त बॅकस्टेजला. टीम होती 11-8 लोकांची कास्टिंगवाली, पण बॅकस्टेजची मुलं 30-40 सगळ्यांची एकत्रच करावी लागते. हो एकत्रच, कारण सेटशिवाय तालीमच वेगळत नाही. आणि मुद्दा असं होता की एलिव्सला पण आम्हाला अर्धा सेट लावायला लागायचा, कारण गोष्टीच नाही कळणार की काय घडत आहेत. सो आम्ही 5 फ्लॅट घेऊन जायचो. किंवा मग मला हे आठवतं की किस्सा हवीचा की विजय एक स्पर्धा करते कवडसा नावाची, त्यांचा स्टेजच लहान आहे, तिथे मला सेट बसणारच नव्हता. मग आदल्या दिवशी जाऊन आम्ही बघितलं तर त्या तिथे गेल्यावर कळालं सेट बसणारच नाही आहे. मग गोष्टी कमी करा. मग आम्ही कमीत कमी 7 ते 8 फ्लॅट कट केले होते आणि त्यात तो सेटअप बसवला होता आणि मग ती परफॉर्म केली होती. अशा काही ठिकाणी गोष्टी घडल्यात की स्टेज बघून काय गोष्टी कमी करायला लागतात. तो पण प्रकार. तर आपण एकांकिका करणारी माणसं, आपल्याला गडबड हा शब्द नवीन नाही. म्हणजे तू सेट तयार करतोस, तू सेट लागतो आणि मग चालू प्रयोगात काहीतरी पडलंच, किंवा अरे सेट अर्धा आलाच नाही असं तरी झालंय. हो बऱ्यापैकी झालं किंवा अजूनही होतं, असं काही नाही. कारण शेवटी एकांकिका म्हटलं की प्रयोगच आहे तो. मला मेजर किस्सा सांगायला आवडेल की आपला जे किस्सा आयुष्य होताना जे आपण अनुभवी एकांकिका केली होती, तशी बघायला तर पहिली एकांकिका होती माझी. एवढा सेट हाताळायची, ट्रेन बनली होती, कंपार्टमेंट होतं सगळं, म्हणजे बोगी लागायची इंटेरियरवाली, आणि ब्लॅकआउट्स होते बऱ्यापैकी, गाणं होतं, डान्स होता, एलिमेंट यायचे जायचे. सो आमचा एक स्टेशनचा बोर्ड असतो तो आपला, तो लागायचा. तर उंबरठाची स्पर्धा होती, मला आठवतं आहे पहिलाच प्रयोग होता उंबरठाचा आणि आम्ही जिंकलो होतो.
पण ते जिंकण्यापेक्षा मला खूप दुःख होतं, कारण पहिली स्पर्धा आणि आम्ही तो पोल लावायचो. तर तो ब्लॅकआउटला तो पोल लागला आणि लाईट द्यायला जाणार आणि तो पडला. सो परत तो ब्लॅकआउट असं होतं तो काढला आहे. मग परत गेलो, परत लावला, परत पडला, असं 2-3 वेळा. आणि तो ब्लॅकआउट मेजर मोठा आला, तो पोल उभाच राहीना, काय कळेच ना. असं करता करता तो प्रयोग झाला. आणि मग संजय किंवा अभ्या किंवा आमची सिनियर आमचे होते ते मग बाहेरून ओरडाओरडी करायला लागले, देवा तुला काय कळतं का असं. मी नाही ओरडलो. तर संजय बऱ्यापैकी ओरडला होता की वेळ जातो. कारण काय माझी ही सुरुवात तेव्हा होती एकांकिकी नवीन. कारण मुद्दा असं होता की एकांकिकेचं टायमिंगची गणितं की एका तासामध्ये सेट लावून परफॉर्म करून सेट काढायचं. त्यामुळे ते खूप असं वाचन गंभीर झालं होतं की आपण प्रयोग केला आहे. सो पहिला प्रयोग आहे, प्रयोग चांगला झाला असेल माहिती नाही, पण त्या गडबडीमुळे वेळ गेली असेल तर मग आपण डिबार होऊ शकतो. तर खूप गोष्टी बोलला होता संजय. आणि तेव्हा असं झालं होतं की हां आपण चुकलो आहे, आपल्याला काहीतरी गोष्टींचा पुढे विचार केला पाहिजे. मग अभिजित आला होता, त्याने मग समजावलं होतं की हां मनावर घेऊ नको, पण चूक पुढे नाही झाली पाहिजे. कारण ह्याच गोष्टी शिकतो आपण. कारण प्रयोग आहेत, प्रयोगात गोष्टी घडतात आणि अजूनही घडतात. म्हणजे मी आत्ता चिनापसे रावी तक जर करतो आहे, जी एकांकी आता माझी होती, त्यात खूप गोष्टी पडायच्या राहायच्या, पण त्या पण सावरायला आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे माझं किंवा वाक्य नेहमीच ह्या गोष्टी म्हणजे गडबड तू बोललास. एक किस्सा मी ऐकला भन्सालींचा त्यावेळेला, तेव्हा मला तो गोष्ट आठवली की आपण डिझाईन करताना ड्रॉइंग करतो. सो ड्रॉइंगला आपण ताजमहालही करू किंवा महालही करू किंवा गोष्टी कोणत्याही करू, पण तो ताजमहाल उभा करता आला पाहिजे. पण तो उभा केलेला ताजमहाल मला असं वाटतं की प्रयोगात जर काय गडबड झाली तर सावरता यायला पाहिजे, तर आपण गोष्टी शिकतो. आणि मग हीच गोष्ट शिकायला 10 वर्ष गेली असं मला वाटतं. डिझाईन करायला कोणी डिझाईन करेल पेपरवरती, पण ती इम्प्लिमेंट करून तेव्हा काय गडबड झाली तर त्याच्या मागची गोष्ट जी आहे सावरायला, प्रयोगाला धक्का न लागता, ही गोष्ट शिकायला 10 वर्ष गेली अजून किंवा पुढचे अजून खूप वर्ष जातील. कारण प्रयोग आहे, प्रयोगात काही होऊ शकतं, लाईव्ह प्रयोग असतो, त्यामुळे ती गोष्ट. आणि म्हणून त्या नाटक आपल्याला आवडतं की प्रत्येक प्रयोगात आपण नवीन गोष्ट करतो, सेट अपग्रेड करत असतो. जसं आपण संहिता अपडेट करतो, अभिनय अपडेट म्हणजे आपण करतो गोष्टी, असं सेटही करतो. सो ती गोष्ट आहे. असं मला वाटतं गडबड हा गोष्ट आणि होत राहावी, कारण गडबड झाल्याशिवाय नवीन काय शिकता येणार ते पण आहे असं मला वाटतं. आता नुकती चिनापसे रावी तक एकांकिका, त्याचा सुद्धा एक मोठा सेट होता, ट्रेनच होती अख्खी, ती कशी बनवलीस तू? ही गोष्ट बेसिकली 5 वर्षापूर्वीची आमच्याकडे आली होती. संकेत पाटील जो दिग्दर्शक या चिनापसे रावी तकचा आहे. सो तेव्हा बोलला होता की आपण ही गोष्ट करायची आहे. तर मी असं होतं की नाही, ही गोष्ट इम्पॉसिबल आहे, कारण मॅनपॉवर. कारण 5 वर्षामागे जर मी गेलो माझं बघायला, तर बेसिकली मी पण खूप कमी एक्सपिरियन्स होतो. आत्ता मी एवढ्या वर्षाचा परत एक्सपिरियन्स लावून ती गोष्ट केली आहे. सो 5 वर्ष आधी गोष्टी करायला तेव्हा डोक्याचं नव्हतंच की एवढी मोठी ट्रेन बनेल. डोक्यात असं की 1.5 फुटाची लेवल लावून ती गोष्ट करायची का, कारण तेवढी मॅनपॉवर नाही आहे. आणि हलती ट्रेन वगैरे डोक्यात तेव्हा होतं, पण मग अर्धी करायची का, तर लोक वरती बसले आहेत. मग लाईट बॅटनचा काही इश्यू होईल का, लाईट डिलिव्हरीचा काही इश्यू होईल का, ॲक्टरला काय त्रास होईल का, माईक जवळ येतील का, या गोष्टी डोक्यात तेव्हा होतं की अर्धी ट्रेन बनवायची 3-4 फुटाची. मग ते गणित फसलं, कारण परत बजेट लागणार होतं. गोष्टी आपण नेहमी म्हणतो की एकांकिका नाटक करताना पैशाची थोडी कमी असते, कारण त्यात आपण ओपनमधून काम करतो, संस्था असते, कॉलेज नसतं कुठलंही. सो 5 वर्षांनी परत संकेतने मला आता विचारलं, तर म्हटलं करायला हरकत नाही, पण मुद्द्यात परत तोच की मुलं, टीम जमा करणे आणि बजेट जे गोष्ट असते. तर तो हक्काने बोलला की यार बजेट तर बघतो मी, पण आपल्याला ही यावर्षी गोष्ट करायचीच आहे, तू डिझाईनला लाग. मग जे अर्ध डिझाईन केलं होतं ते पूर्णावरती आलं की एक्सपेरिमेंट करूया, की हाईट 6-7 फूट ठेवूया, डबाची पूर्ण बोगी करूया आणि विंग टू विंग ट्रेन लावूया आणि ट्रेन मुव्हिंग झाली पाहिजे. सो मुद्दा असा आहे, पण किस्सा असं की मी अभ्यालाही माहीत असेल की मी लगेच कुठलं डिझाईन देत नाही. म्हणजे माझे जेवढे दिग्दर्शक झालेत आत्तापर्यंत, त्यांना कळालं तुम्ही विचारलं की देवा लगेच डिझाईन देतो का, तर नाही. कारण ते मलाही वाटतं की ती वेळ सुसायची एक वेळ असते, गोष्टीवरती वर्कआउट करत असतो आपण. तर संकेत माझी मागे लागला की डिझाईन दे. म्हटलं हो वेळ लागतो म्हटलं, कारण प्रॅक्टिकली वर्क आहे म्हटलं ते.
असं नाही ना की पटकन झालं, फ्लॅट उभे केलं, घर उभं केलं, काय गोष्टी मॅनेज केल्या. सो करता करता डिझाईन लॉग केलं आणि सेम सीन त्या लोकांच्या डोक्यात जेव्हा बसतो आम्ही डिस्कशनला, म्हणजे माझी प्रोसेस अशी असते, माझ्या प्रोसेसमध्ये मी लेखक, दिग्दर्शक आणि लाईटवाल्यांनाही इन्क्लूड करतो. बिकॉज कलर पॅलेट करतात, मग सेटचा रंग ठरतो, कॉस्ट्युमरला ही इन करतो की तुमचे कॉस्ट्युम कुठले आहेत, मला सेटचा रंग बदलेल, माझी पॅलेट कुठली आहे, दिग्दर्शकाशी मग तुला कुठले एलिमेंट हवे आहेत, मग त्याप्रकारे कुठली गोष्ट स्ट्रॉंग करायची, कुठली गोष्ट फक्त दाखवायला ठेवायची मागे. सो ट्रेन अशी होती की त्याच्यावरती लोक बसणार होती. सो ती अख्खी ट्रेन हेवी होणार होती. सो मटेरियल कुठलं वापरायचं, मग आम्ही त्यामध्ये मेटल वापरलं आहे, मग लोखंडी पाईप वापरून आम्ही ती अख्खी बोगी केली आहे. मग प्लाय लावले फ्रंटला, मग त्या विंडो आल्या, मग असं झालं की बनली गोष्ट, बेसिक स्ट्रक्चर बनलं, पण लुक येईना. मग असं होतं की वरती जो कव असं टपावरचा आपला तो द्यावा लागेल आपल्याला, तो चौकोन वाटत होता बेसिकली. मग टपावरचा कव देऊन लोकांचं म्हणणं होतं की टपावरचा कव द्या, लोकांचं म्हणजे आमच्यातलं, कारण का तोपर्यंत प्रयोग झाला नव्हता, आम्ही आमच्यातच सगळं बघून डिस्कस करत होतो की किती लुक चांगला येतो आहे, कारण पिरियडिक गोष्ट होती. आणि पिरियडिक गोष्ट करताना मला असं वाटतं की रिसर्च करावा लागतो, आणि रिसर्चमध्ये कलर पॅलेटपासून तो काय दिसला पाहिजे. नाही तर काय होईल की आत्ताची ट्रेन केली आणि दाखवते आपण 1900ची गोष्ट किंवा 87ची गोष्ट, तिथे गडबड होऊ शकते. मग आम्ही रेफरन्स काढले. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं मी की माझा मित्र आहे ओंकार पवार किंवा यश मोडक, सो ही माझी काय माणसं आहेत, किंवा निलेश जाधव म्हणून माझा मित्र, डोंबिवलीमधला मित्र आहे माझा एक. सो अशी माझी काही मित्र आहेत ती माझ्यासोबत उभे असतात, त्यांना बोलवलं. सो यश मोडकने बेसिकली ती ट्रेन रंगवली आहे, तो जिवंतपणा ट्रेनमधला जो आणला आहे तो त्याने आणला आहे. किंवा निलेशने किंवा राहुल डेंगळे पण माझा एक मित्र होता, त्या लोकांनी मेकिंगसाठी हेल्प केलं मला. ओंकार पवारने मला मॅकॅनिझम सांगितलं की वर कोणती चाकं लावलीचं कसं करतात आपल्याला. सो माझी अशी टीम आहे प्रॉपर आपली एक आमच्या आर्टची. सो त्या टीमला घेऊन मी काम करतो. सो सगळ्यांनी मिळून ते एक काम केलेलं आहे. तेव्हा ते दिसलं, आणि जेव्हा फायनल ट्रेन दिसली तेव्हा कळलं की हाताही वर्कआउट होतं आहे. पण मग लोकं बसवायची वरती, मग लोकं बसवून सेम थिंग की ट्रेन हल्ली पाहिजे. सो आपण काय मोटर लावत नव्हतो ना, काय आपण हे करत होतो, मॅन पॉवर होती. मग त्याच्या मागे परत एक 20 मुलं काम करायची ट्रेन हलवायला, कारण ट्रेन हलायची, ट्रेन थांबायची. ट्रेनच्या वर किती मुलं? ट्रेनच्या वरती एक 35चा काउंट असायचा ॲक्टर लोकांचा. सो 35, कारण ते डोकं होतं की नाही म्हणता एका मुलाचं वजन 50 किलो पकडलं तर 35 लोकं अशी. सो लाकडामध्ये करून काय उपयोग होता, कारण ते हलणं वगैरे होतं. त्यात एक चंक होता, तुम्ही पाहिलं असेल तर की तो डबा एक बोगी निघायची, आग लागायची ट्रेनला आग लागल्यावरती तो डबा सुटायचा. सो तो डबा एक सोडायला लागायचा विंगेमध्ये. सो तोही विचार केला गेला होता की प्रत्येक थिएटरमध्ये ही ट्रेन बसेल का. सो त्या मापात ती बसवलं गेलं होतं की 28 फूट 30 फूट करायची, पण विंगेत तेवढी जागा प्रत्येकाकडे असते का. सो ते गणित मांडलं होतं. मग मुद्दा असं होता की प्रत्येक विंग 3 फुटाची नसते आपली, काही ठिकाणी 2.5 फुटाची विंग असते. मग आम्ही काही प्रयोग विंग काढून केले आहेत, फक्त पुढची विंग ठेवली आहे ट्रेनसाठी. मग मागच्या नगरला आम्ही विंगा काढल्या होत्या. दादरमध्ये यशवंतला आम्ही नेहमी विंग 3री काढायचो, कॉज काही विंगा छोट्या असतात. गणित तर प्रॉपर मांडले होते आपण जी आपलं असं, पण काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याप्रमाणे आपण न्यूट्रललाच काम करतो की 3 फुटाची विंग पकडतो, 3 फूट डेप्थ, आणि 28-30 फूट आपलं ओपनिंग पकडतो. त्या प्रकारे ते काम केलं होतं, तसं होतं ते. या एकांकिकेसाठी तुला सवाई मिळालेलं आहे? सवाई नेपथ्य मिळालेलं आहे या एकांकिकेसाठी. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, तुम्हाला सांगतो मी नंतर तो किस्सा हवा तर. मुद्दा असा आहे की सवाईचं म्हणाल तर होतं, म्हणजे आम्ही जेव्हा आयुष्यक होताना करायचो तेव्हाही म्हणजे आयुष्यक होताना ही माझी पहिली एकांकिका जी सवाईला परफॉर्म झाली होती, आणि तेव्हाही नेपथ्य ट्रेनचं होतं. त्याच्यामध्ये एक एकांकिका केली होती रुईयाकडून मी, गर्दिश नावाची. तेव्हाही एक ट्रेन केली होती विंग टू विंग. ती ट्रेन ब्लास्ट व्हायची, म्हणजे 26-11 जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते आपले, ती कॉन्सेप्ट ती होती. आणि कट्टू आता एक परत ट्रेन. सो 3 पार्टमध्ये मी ट्रेन केलेली आहे, तो एक मुद्दा. पण तेच काही तेव्हा वाटायचं, कारण नवीन होतं क्षेत्रामध्ये आपण, तेव्हा सवाई काय असतं असं ते खूप गंमत असते. आणि मग रात्रीचा प्रयोग, ती अनुभूतीतून आम्ही केली तेव्हा ते बघायला मिळालं. आणि मग सवाई काय असतं हे तेव्हा कळालं. मग तेव्हा 2-3 वर्ष सवाईसाठी काम केलं की सवाई मिळालं पाहिजे म्हणून काम करूया. आणि ओवीच्या वर्षी मी ते सोडलं, कारण ओवीच्या वर्षी खूप क्रेज झालं होतं की ओवी देवाशी आणि नाव. सो तेव्हा असं होतं की यावर्षी तर सवाई आपण घेऊयाच. आणि ती सवाई एलियन्समधून बाहेर पडली एकांकिका.
आणि मग म्हणजे अभयनी किंवा संजयनी पण बऱ्यापैकी लेख टाकले होते, फेसबुकला काही पोस्ट टाकले होते की चांगल्या, की जर एकांकिका परफॉर्म व्हायला हवी होती, एक वेगळा प्रयोग बघायला मिळाला असं, सवायच्या रात्री एक हॉरर प्ले बघायला मिळाला असं वगैरे. सो ते नशिबात नव्हतं आपण जे म्हणतो. पण मग तेव्हा मी ठरवलं की कोणती गोष्ट मिळवाय म्हणून काम नको करूया, आपण काम करूया का प्रेक्षकांना गोष्ट आवडते, माझं काम आवडतं आहे. सो तेव्हा मी ठरवलं 2016 मध्ये ठरवलं मी की आपण लोकांसाठी काम करायचं आणि लोकांना काय आवडतं याचा मागोवा घेऊन आपण ते काम करूया. म्हणजे तेव्हा म्हणजे जसं अभयाने मगाशी म्हटलं की पडदा उघडल्यावरती नेपथ्य दिसलं लोक टाळ्या वाजवतात. सो ते आहे, पण ते पण आहे की लोकांना जर मी ते नसेल तर लोकांना, काही लोकांना जो रोजचा ऑडियन्स आहे त्यांना बघून कळतं, अनाऊन्समेंटला नाव नसेल तरी की हे देवाने केलं आहे, असं काम बेसिकरित्या करून ठेवलेलं आहे की जे लोकांना आवडते, लोकांना आवडेल. सो तेव्हा ठरवलं होतं की लोकांसाठी काम करूया, मग बक्षीस मिळेल ते मिळेल, हा एक प्रकार होता डोक्यात. आता मी तुझ्या आधीच्या मुद्द्यावर परत येतो की आता तू आतापर्यंत खूप तामझामवाल्याच एकांकिका असं म्हणजे अनेक झाली, आता चिनाब झाली, आयुष्य एक होताना झालं, या सगळ्याला एक बऱ्यापैकी सेट लावायला वेळ लागतो. मग आता आपल्याकडे एकांकिका स्पर्धांना हा 1 तासच मिळतो ज्याच्यात तुम्हाला सेट लावायचा, परफॉर्म करायचा आणि सेट काढायचा सुद्धा. करेक्ट आहे. यावर तुझं काय मत आहे, म्हणजे आयोजकांना काही सांगायचंय किंवा तुझं काय मत आहे याबद्दल? हो, म्हणजे आयोजकांना तर मी नेहमीच सांगतो, म्हणजे अजूनही सांगतो मी पर्सनली, कारण एवढी वर्ष स्पर्धा करून काही आयोजक ओळखी झालेत. सो ना सांगतो की 60 ते 70 मिनटं करा स्पर्धा, बघा काय. म्हणजे आता काही लोकांना ऐकलं पण आहे, म्हणजे चिंतामणी कलामंच एक आहे, खासदार कर्नाटक जे भरवतात, त्यांनी ऐकलं आणि त्यांनी 70 मिनटाची स्पर्धा केली यावर्षी किंवा 2 वर्षापासून. तर गोष्टी लोक ऐकतात पण आहेत. तर सांगायला नक्कीच आवडेल की 70 मिनटाचा नियम चालेल. आम्हाला एक कळतं की थिएटरचं तुम्ही एक सेशन बुक करता, त्यात एवढ्या 7 किंवा 6 एकांकिका झाल्या पाहिजेत आणि गोष्टी सगळ्या असतात. सो ते आता आम्ही जेव्हा करतो मॅनेज, तर मग तेच आहे की लेखकावर डिपेंड एक असतं की 35-40 मिनटं लिखणे करणे, दिग्दर्शकाचं डोक्यात 40-25 मिनटाचे करणे, मग लाईटला एक 5 मिनटं 10 मिनटं वेळ द्यायला लागतो, आम्हाला एक 5-10 मिनटं वेळ द्यायला लागतो. असं करून तर 1 तासाचा नियम आम्ही बसवतो. आरडाओरडी सगळ्यांवरच असते. प्लॅनिंग खूप असं डोक्या आधी की आपण गेलो की इथून सेट इन करायचा, विंगीत लावायचं आणि मग रेडी म्हटलं की इथून असं. पण ती वेळ तशी असते की किती प्लॅनिंग केलं तरी थोडी गडबड होते, कारण शेवटी ते असतं की करायचं. कारण आपण जेव्हा तालीम करतो इकडे आपल्या तालीम रूममध्ये की सेट लावायचे आणि काढायचे, तेव्हा इथे लाईटचा वेळ काउंट नाही करत आपण, लाईटवाला काउंट नाही करत, जो आपल्यामध्ये येऊन लाईट पण करत असतो, फोकस किंवा सगळ्या गोष्टी. सो तो आर्टिस्टला बोलवतो आणि आपला सेट पण लागत असतो. सो ती गडबड असते, ती गंमत असते, ती करता जे असतं त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात चालू असतं की किती वेळात काय लागेल. सो मुलांना सांगून ठेवलेलं असतं की कोणती गोष्ट कोणत्या विंगेतून येईल. जास्त हेवी सेट म्हणजे बेसिकली माझी पहिली एकांकिका असेल ही, किंवा ऑन टॉप ऑफ फन जे नवले यश नवले जो आहे त्याने केलं आहे, ज्यात लेवल नाही वापरलं मी. बऱ्यापैकी एकांकिका माझ्या लेवल असतात. म्हणजे रुईयाची एकांकिका होती बुद्रुकवाडीचा मारुती पाटला, ज्यात 21 लेवल वापरायचो मी, ज्या इम्पॉसिबल होत्या. लोकांनी बघूनही म्हटलं होतं की 21 लोक संगीत घादर के पीछे केली होती, तेव्हा 18 लेवल वापरल्या होत्या. त्या मी शिवाजी मंदिरमध्ये लावल्या होत्या लोकांच्या स्पर्धेला. तेव्हाही लोक म्हणाले की शिवाजी मंदिरमध्ये 18 लेवल लावणं कठीण आहे. सो तो प्रकार होता. सो ते मॅनेजमेंट पुन्हा एकदा की टीमवर्क, मुलं लागतात. कॉलेजमध्ये करताना आपल्याला मुलं मिळतात, क्राऊड असतो, एक मॉपले असतो, तेव्हा संस्थेतून करताना थोडे कठीण पडतं ते. पण तीच प्लॅनिंग असते की विंगेतून डिवाईड करणं, काही गोष्टी बॅकड्रॉपने आणणं आणि मग तालीमत तशी करायची वेळ लावून. आम्ही तशी तालीम वेळ लावून की 5 मिनटं 2 मिनटं 1 मिनटावर आपण येतो, कारण काढायला वेळ लागत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेटअप, पण लावायला लागतो वेळ, कारण फोकसिंग लाईट चालू असतं, मार्किंग चालू असतं, रेडियम मार्किंग चालू असतं आपलं, सगळ्या त्या गोष्टी असतात. त्या प्रकारे टीम डिवाईड करून मग ते आम्ही करतो. आता अंश थिएटरच्या माध्यमातून तू पृथ्वीला प्रयोग केलेस बरेच, किंवा बाहेरही आता भारतभर त्याच्या बाहेरही प्रयोग करत असशील, बराच हिंदी अनेक भाषीय करेक्ट प्रेक्षक आता पाहतोय तुला. तो कागदावर चित्र करणारा देवा होता आधी, जरा नेपथ्य काय माहिती नसायचं, आज इव्हेंट करतोयस. या प्रवासाबद्दल काय वाटतं तुला? चमत्कारी करणारा प्रवास आहे तुझा. हो, म्हणजे सुरुवात जसे म्हणाल की काय डोक्यात नसतेच आपल्या, शाळा कॉलेज जॉब. आपण टिपिकली कॉमर्सचा विद्यार्थी आहे मी, असं म्हणणं की मी आर्ट कॉलेजचा विद्यार्थी आहे. सो कॉमर्सचा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं, पत्रकारिता केली, तिथे जॉब केले,
मीडियामध्ये लिहायचो, काय करायचो. पण तेच म्हटलं की एक संस्था भेटली, करत गेलो. जॉबही तिथे केला, गणपतीच्या कामांनी काही शिकवलं, तो प्रवास एक आहे. आणि मग ते झालं की मित्र मग संस्थेतून कामं मिळायला लागली. अनुभूती ही मूळ संस्था माझी, आम्ही अनुभूती बदलापूर आम्ही काम करायचो. मूळ संस्था तिथे आमची, तिथून मग संकेत पाटीलची संस्था मिळाली, यश नळ संस्था मिळाली. मग काही कॉलेजनी काम बघितली, मग मी काही कॉलेजमध्ये काम करायला लागलो. म्हणजे आज म्हणायला गेलं ना, मुंबईतील थोड्या नामवंत कॉलेजमध्ये सगळ्या काम केलं आहेत मी. रुईया रुपारेल झालं, पोद्दार झालं, खालसा झालं, MD फक्त मला राहिलं आहे करायचं. पण अनऑफिशियली बॅकने आम्ही काम करत असतो एकत्र फोनाफोनी करून. असे नामवंत कॉलेजमध्ये काम केलं. मिठीबाई हिंदी कॉलेजमध्ये काम केली. पृथ्वीचा प्रवास असा होता तोच होता की म्हणालो की 2016मध्ये मी बऱ्यापैकी लोकांना दिसायला लागलो ओबीच्या माध्यमातून. तेव्हा आमचा एक मित्र अमुक फडके जो लाईट्स करतो, त्याने माझं काम पाहिलं होतं आणि मला त्याने फोन केला की अंश असा ग्रुप आहे मकरंद देशपांडेंचा, इथे पृथ्वीला आम्ही काम करतो, तर ते फेस्टिवल करत आहेत. आणि आमचा एक फेस्टिवल असतो अंश दर्शक उत्सव म्हणून, अंश फेस्टिवल म्हणून पृथ्वीला. तर इथे आर्टसाठी मुलगा हवा आहे, तर तू करशील का, तुला आवडेल का करायला. तर पुन्हा तेच आपण म्हणतो की आपण गोष्टी ऐकलेल्या असतात की पृथ्वी थिएटर आहे काहीतरी, जे वेगळं थिएटर आहे, बघायला पाहिजे. आपलं थिएटर असतं, आपले ग्रुप असतात. तर ऐकलं की पृथ्वी काहीतरी आहे. म्हटलं आलं आहे तर एकदा बघूया जाऊन, म्हणून गेलो आणि तिथे काम करायला लागलो होतो. तर पहिलाच फेस्टिवल होता आमचा. ते टेडी मोरिया जे आपले आहेत प्रोडक्शन डिझायनर आणि ॲक्टर पण, तर टेडी मोरियांना मी असेच करत होतो तेव्हा. टेडी मोरियांनी काम पाहिलं, मकरंद सरांनी थोडंसं 6 महिने काम पाहिलं आणि तिथे मी रोज जायला लागलो की मला आवडायला लागलं की हां आपल्याला जमतं आहे, की आपल्याला शिकायचं आहे नवीन गोष्ट. कारण पृथ्वीचं मेजरमेंट वेगळं आहे, पृथ्वी थिएटरचं वेगळं आहे, पृथ्वीचं स्टेज वेगळं आहे. तो थ्रस्टमध्ये मोडला जातो बेसिकली. आपण जे प्रोसिनियम करतो, आपण प्रोसिनियमला काम करतो, तो थ्रस्टमध्ये 3 वे ऑडियन्स, 3 विंग एकच, सेंटर डोर त्याला काहीतरी वेगळाच आहे. गोष्टी काही कॅटवॉकवरून घडतात, काही गोष्टी हँग करतो आपण, प्रायोगिक पातळीवरती आपण काम करतो. सो तो एक आहे. सो तो प्रवास जो आहे तो खूप फरक म्हणजे जाणवत होता स्वतःमध्ये की काय सुरुवात केली होती, का कुठे होतो आपण, आणि हळूहळू स्वतःला जाणवतं की कुठपर्यंत आलो आहे. आणि जो सवाईचा किस्सा म्हणाल, मी तो मग म्हणाला की सवाईचा किस्सा सांगेन मी असा आहे की 10 वर्ष सवाईची वाट बघितली म्हणायला हरकत नाही. 2014मध्ये आयुष्य होताना केली होती, जेव्हा सवाईला पहिलं परफॉर्म केलं आणि 2024मध्ये आत्ता बक्षीस मिळालं. सकाळी माझी 9ची फ्लाईट होती बँगलोरची. मकरंद देशपांडेचं नाटक होतं माझं, पियक्कड नावाचं. सो मी आकाश पांचा, ज्याला लाईटसाठी प्राईज मिळालं सवाईचं, आणि प्रथमेश भुवड, आम्ही 3 जण जाणार होतो बँगलोरला सरांचा प्रयोगासाठी. सवाई सकाळी पर्यंत आपली चालते, फ्लाईट 9चं होतं आणि प्रयोग झाला होता 12 वाजता. आणि मी प्रोडक्शनला बोललो होतो की मला तिकीट जरा उशिरा काढा 9पर्यंतचं वगैरे, किंवा सवाईला परफॉर्म करणार आम्ही तर संपायला सकाळी 6 वाजता. आणि नेमकं सवाईने यावर्षी थोडासा उशीर पण केला होता. सो असं होतं की यावर्षी सवाईचा रिझल्ट काय आपल्याला नशिबात नाही आहे. म्हणजे आपल्याला मिळेल की नाही माहिती नाही वेगळी गोष्ट आहे, पण एक रिझल्ट असतो सवाईचा. सो मी निघालो, मी वाट बघितली, भाषणं सुरू झाली. तर मी म्हटलं आम्ही तिघाही म्हटलं की आपण निघूया, फ्लाईट आहे. कारण ट्रेन असते तर आपण दुसरी पकडूया, अशाला ठीक आहे. कारण प्रयोग संध्याकाळी होता, पण फ्लाईट होतं. सो आम्ही खाली उबर बुक केली, माझी उबर आली खाली, आम्ही खाली उभे होतो आणि वर आम्ही एक फोन चालू ठेवला की फोन सांगण्यात रिझल्ट काय असतो आपलं. तर एका मित्र सांगितलं की हे झालं आहे, आता नेपथ्य आहे. तो वरती येतोच का तू ऐकायला वाईट. म्हटलं काय करू, म्हटलं ओला आलेली आहे म्हटलं. तर आकाश आणि बोर्ड मला की जा बघू तर या काय होतं. म्हटलं मी धावत गेलो, म्हटलं बघूया. आणि दारात उभा होतो, यशवंतच्या दारात उभा होतो मी असा. माझा व्हिडिओ पण तुम्ही स्टोरीवरती बघितला असेल तेव्हा की मी दारात उभा आहे. असं की मिळालं तर आज जायचं, नाही मिळालं तुलाच डायरेक्ट गाडी पकडून बँगलोरला जायचं. सो अनाऊन्स पण झालं नाव, आणि खूप लोकांनी नाव म्हणजे त्या म्हणा की ॲनी गेसेस वगैरे प्रकार सगळा झाला तो, आणि मग लोकांमध्ये एकच नाव होतं. मग गेलो स्टेजवरती. असं होतं की काय करायचं आहे, म्हणजे बसूया 2 मिनटं, एक त्या खुर्चीचं सुख जे आपण 10 वर्ष वाट बघितले ते घेऊया. सो खुर्चीवर बसलो. पुढचं बक्षीस झालं साऊंडचं. तो माझा मित्र होता MD वाला, तो आला शुभम, त्याला भेट म्हटलं कोणतरी येईपर्यंत तरी बसूया. आलं, त्याला भेटलो आणि मी असं उठलो आणि आयोजकांकडे गेलो की ही ट्रॉफी आणि मग सर्टिफिकेट, माझी फ्लाईट आहे म्हटलं 9ची, मला निघायचं आहे, तुम्ही काय करू शकता. तर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही जा.
पण खुर्ची रिकामी ठेवू शकत नाही, तुमच्यातलं कोणतरी एक सदस्य पाठवा म्हणून. तर माझ्या एका मित्राला आवाज दिला, म्हटलं अरे ये, म्हटलं तू बस, म्हटलं मला जायचं आहे म्हटलं. असं कट्टू आम्ही ते देऊन त्याला मी गेलो होतो. सो तो एक किस्सा सवायचा आहे की तेव्हाही खूप लोक अशी म्हणाले की मान्य आहे की मिळालं नाही मिळालं किंवा तुला बसायला नाही मिळालं, पण तेच एक यश घेऊन दुसऱ्या पुढच्या कामाकडे जाणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर तीच एक फॉलो केली आणि तो एक किस्सा आला होता माझ्यासोबत सवाईचा. कारण आम्ही तो किस्सा एन्जॉय पण केला, कारण त्या ओलाच्या ट्रॅव्हलमध्ये एअरपोर्टला जाईपर्यंत आम्ही रिझल्ट ऐकत होतो. मग एकांकिकेचा रिझल्ट येईपर्यंत आणि एकांकी जिंकली पण बेसिकली. सो दिग्दर्शक मिळालं, लाईट्स मिळालं, नेपथ्य आणि एकांकी जिंकली. मग तो एअरपोर्टला पोचेपर्यंत आम्ही गाडीमध्ये व्हिडिओ कॉलवर मजा करत होतो. सो थोडंसं याच्यामध्ये प्रोफेशनलिझम म्हणायला गेलो आपण तर ते असतं आहे, पण एक आपल्या डोक्यात नाटक म्हटलं की थोडंसंच आपण त्या एजमध्ये जाऊन परत तिथे गंमत करतो, ती गंमत आहे, तो प्रकार आहे. द्विधा मनस्थिती झाली, रिझल्ट पण एन्जॉय करायचं. हो, म्हणजे पृथ्वीला जे मला काम करताना प्रयोग असतो ना, बक्षीस नाटक मुद्दा नाहीच आहे काही बक्षीस. सो वेळ असतो, 8 तास मिळतात, 8 तास, आपण 8 मिनटं मिळतात आपल्या इकडे, की संध्याकाळी 8चा शो आहे. तो पृथ्वीला सकाळी 8ला जातो आम्ही व्यवस्थित. म्हणजे मी सेट लावायला 4 तास घेतो, लाईट्सवाला 3 तास घेतो, त्याच्यामध्ये एक रिहर्सल होते आणि मग ब्रेक करून प्रयोग होतो रात्री 6 वाजता किंवा 8 वाजता. सो हे कल्चर वेगळं, कट्टू 8 मिनटातलं गणित आपलं की वेगळं, तेही गणितामध्ये. आणि शूटचं एक गणित वेगळं की अख्खा एक दिवस शूटला मिळतो आपल्याला. म्हणजे ॲड फिल्म्स किंवा आपण फिल्म्स करायला गेलो किंवा वेबसिरीज केली मध्ये मी, की आमच्याकडे 2 दिवस असतात व्यवस्थित सेटअप लावायला. सो हे डिफरन्शिएट खूप गंमतपणे करायला काम करायला. आणि मी सांगेन की एकांकिकेतून जे धावपळ शिकलो आपण ती मला सिरियलला उपयोगी पडली. कारण सिरियलचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती असतो की दिवसाला 20 सीन काढायचे आहेत, 30 सीन काढायचे आहेत, 5 सेटअप बदलायचे आहेत. सो सेटअप लावण्याची गंमत ती तिथे मला वापरता आली. आणि कट टू फॉरवर्ड जे आपण शूटला करतो की फॉरवर्ड सेटअप रेडी करा, तिथेही मला ती उपयोगात पडली. सो ते म्हणतो का कोणतंही केलेलं काम हे वाया जात नाही, कोणतीही केलेली धावपळ वाया जात नाही. सो एकांकी आपण जे म्हणतो पहिली पायरी आहे ती मे बी या सुरुवातीची पायरी आपण खरंच आहे, ही काम करताना आपल्याला जाणवते जेव्हा पुढे पुढे जातो, असं मला वाटतं. तू अनेक सिरियल पण केल्यास मध्ये? हो, मी एक 3-4 सिरियल मराठी केले. कुठले कुठले केले? मायथो सिरियल बऱ्यापैकी केलं मी, ज्ञानेश्वर माऊली, आशीर्वाद तुझा एकवीर आई, छोट्या भाऊची मोठी स्वप्न मी एक होतो मधल्या पिरियडमध्ये. आणि आत्ताच एक मी एक 10-15 दिवस फक्त आई तुळजाभवानीला गेलो होतो जसं एक सिक्वेन्स करायला. सो मायथो सिरियल मी बऱ्यापैकी केले. त्याचं सेट उभारताना जरा कठीण पण जात असेल ना गोष्टी? हां, मग ते मगाशी जे म्हटल्याप्रमाणे की पिरियडिक म्हटलं की रिसर्च आला. सो ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात तिथे वेळ मिळतो का तेवढा? नाही, तोच प्रकार. कारण की गोष्ट खूप उपयोगी पडली इकडे की रात्री स्क्रीन प्ले पडणार, सकाळी सेट लावायचं की लोकेशन शोधायचं. असं नाही की स्क्रीन प्ले 4 दिवस आधी पडला आहे तो वेळ आहे. सो तोच प्रकार की वेळ तसं नाही मिळत, पण ॲडजस्टेबल की एक शूट चालू आहे, दुसरं लोकेशन रेडी करा, कधी कधी डबल युनिट चालू आहे आणि तिचं लोकेशन लावा, असंही होतं. आणि कुठे एका गेम चालू असतील तुझ्या? हो तो एक फोनवरती वेगळा चालू असतो प्रकार, ते आहेच. नाव देवा आहे ते तू सारखे खूप आले तुला. म्हणून मी जे तू म्हणाल की एकांकी बाबतीमध्ये, तसं मी सिरियलच्या बाबतीत हे केलं आहे की मी एका वेळेला 2 सिरियल सांभाळायचो, ज्ञानेश्वर माऊली आणि आशीर्वाद तुझा एकवीर आई. फक्त मध्ये एक गेट होता आमच्या स्टुडिओचा, या सेटवरती माऊली आणि या सेटवर एकविरा. मी इथून इथे जायचो, सेटअप रेडी, इथे जायचो, इथे सेटअप रेडी, मुलं 6 मुलं माझ्या हाताखाली होती आणि ते करायचं. डबल युनिट म्हणजे 4 कॅमेरा हँडल करायचो, कधी कधी डबल युनिटला 2 इकडे, कधी कधी मग 2 कॅमेरा सिंगल युनिटला. तो एक धावपळीचा प्रकार आहे, गंमत. एक मस्ती म्हणून किंवा मजा म्हणून कधी आत्तापर्यंत किती एकांकी केलं ते मोजलं? किती एकांकी मोजलं असं नाही आहे, पण आहेत एक 50-60च्या वरचा आकडा आहे व्यवस्थित. कारण जसं म्हणाल वर्षाला आणखी 2 कॉलेज. कारण खूप आधीच्या काळात तर खूप केलं आहे ना, कारण का संस्था मित्र संस्था आहे, वर्षाला 10 असं कुठं व्हायचं काय, 5-10 असं व्हायच्याच. आत्ता त्याप्रमाणे कमी केलं 2019 पासून. तरी ह्या वर्षी ठरवलं की नाही करायचं, एकच करायचं, तरी 4 झाल्या. 2 प्रकार होतो, तुम्ही मित्र आहे करूया, मग डिझाईन दे फक्त, मग तू येऊ नकोस, असं फक्त म्हणणारे असतात, पण ते जावं लागतंच, हा प्रकार आहेच.
आता इतक्या 50-60 एकांकिकांचे तू सेट केल्यास, पण असं कोणतं राहून गेलाय सेट असं वाटतं का की हा बनवायचा, मला हे रंगभूमीवर आणायचं, असं काही? हो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कारण का हे लोकही मला म्हणतात की तू कधीच सेम पॅटर्नचे सेट नाही केलेस, तुझे बरेच रिअलिस्टिक लोकेशन्स केलेस तू. लाईक की आयुष्याला पण ट्रेन केली, पिकनिकला एक बंकर केलं, इन सर्च ऑफ प्राग केलं, काय ते वेगळं केलं. त्यात आम्ही जादू पण केले होते, पाण्याबिण टाकून ती जादू केली. ओवी एक फॅमिली एक घर केलं, कट्टू होतं ट्रेन रिअलिस्टिक लोकेशन. ऑन टॉप ऑफसाठी मी अख्खं एव्हरेस्ट केला आता. सो वर्सटाईल सेटअप केलं. सो एक विमान डोक्यात आहे आणायचं, खूप वर्ष डोक्यात माझ्या कॉन्सेप्ट आहे. त्याचं डिझायनिंग पण रेडी आहे माझ्याकडे. जर कोणी स्क्रिप्ट येणार असेल विमानाला घेऊन तर मला कॉन्टॅक्ट करा असं सांगेन मी पॉडकास्टमधून. पण नाही, हा एक डिझाईन 2 प्रकार आहेत डोक्यात. एक तर 1+1 सेटअप करायचा आहे, तो पृथ्वीला केला मी, पण मुंबई आपल्या प्रोसिनियमला करायचा आहे एकांकिकेच्या माध्यमात. 1+1 सेटअप की चाळ असेल किंवा काही असेल, कोणते लोकेशन असेल 1+1, ते वरती माणसं असतील खाली माणसं असतील, आणि एक विमान करायचं. मध्ये फायटर विमान डोक्यात माझ्या हातापर्यंत, जे जेट विमान म्हणतो आपण, जे ब्लास्ट वगैरे होतं, अशा प्रकारात माझ्या डोक्यात आहे. 2 प्रकार माझ्या डोक्यात आहेत. मध्ये मी अल्लादीनचा प्रोमो बघितला होता, बाहेरच्या देशात अल्लादीन चालतं माहिती आहे ना. हो, खरं त्याच्यात ना त्याची जी चटई उडणारी ती अख्ख्या ऑडिटोरियममध्ये उडते, तारेवर असते. तर मला बघितलं वाटलं की आपल्याकडे हे कठीण आहे, तुझ्याकडे बघून वाटतं की हे नाही करू शकणार. मुद्दा असं की तेच करायचं. मी लायन किंग जेव्हा बघितलं मी, तेव्हा मला कळालं की यार आपण का नाही करू शकत, आपलं थिएटरमध्ये असं का नाही घडत, आणि आपल्याला असं करू शकतो. म्हणजे मी खरंच म्हणेन की आहेत आपल्याकडे गोष्टी खूप आहेत. व्यावसायिक नाटक जे आपल्याकडे आहे ते बऱ्यापैकी फॅमिली ड्रामात घडतं आणि बॉक्स सेटमध्ये घडतं. मे बी मध्ये मी संजय बेंद्रेंचा इंटरव्ह्यू ऐकला होता, ते तेही म्हणत होते की आपलं प्रोसिनियम असल्यामुळे काही गोष्टी करता येत नसतील, पण मी ते म्हणेन की म्हणून म्हटलं मी की एकांकिकेच्या माध्यमातून एक्सपेरिमेंट लेवल करतात आपल्याला. कारण एकांकिकेचे प्रयोग आपण जे करतो का स्पर्धा करतो माहिती नाही, तिथे आपण अपग्रेड करत असतो काही गोष्टी. पण मला असं वाटतं, मे बी विधान चुकीचं पण असेल की व्यावसायिक सेट बनल्यावरती मे बी तो नसेल होत वाटतं अपग्रेड, असं मला वाटतं. होत असेल तरी उत्तमच आहे, पण मला माहिती नाही, मे बी चुकीचं पण मी बोलत असेल. पण एकांकिकेत ती गोष्ट करायला मिळाल्यामुळे ना आपण ते करत राहतो, हे करायचं आहे, ही गोष्ट अपडेट करूया, ही अपडेट करूया, हे करूया, ह्याच्यामुळे ती गोष्ट मिळेल असं मला वाटतं. म्हणजे मला डोक्यात होतं मध्ये फक्त डोक्यात होतं की वाघ आणायचा स्टेजवरती, जो वाघ बेसिकली केला आहे लाईफ ऑफ पाय आपल्या ह्याच्यामध्ये आणि लायन किंगमध्ये. तो मॅकॅनिझम आहे, मी रिसर्च करतो खूप गोष्टी याच्या, मी बघत असतो हॉलिवूडच्या गोष्टी काही, तर त्यांनी खूप रिसर्च केलं, त्यांच्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे पण असावी असू शकते. म्हणजे कालच मी जस्ट पेज फॉलो करत होतो की क्रोमा करतो आपण, क्रोमा जो सिरियलला किंवा कोणत्याही क्रोमा करतो, ग्रीन स्क्रीन करतो, त्यात माझ्याकडे एक पेज होतं, त्यामुळे जस्ट मला फॉलो मी एका मित्राने पाठवली की आपण जेव्हा शूट करतो बेसिक शॉर्ट फिल्म किंवा काय, ह्यात ही गोष्ट वापरू शकतो का, हे करून बघूया का. मी सुयश म्हात्रे आमचा जो मित्र आहे त्याला मी पोस्ट पाठवले की सुया म्हटलं आपण शॉर्ट फिल्म का अशा गोष्टी करत असतो, तर ते ज्या सगळं हॉलिवूडच्या फिल्म आहेत कार्टुनिस्टिक किंवा काय, म्हणजे अवतार घ्या बेसिकली, त्यात ती माणसं कशी क्रिएट केली असती त्याची पोस्ट होती मेकिंगची. तर म्हटलं ह्यांनी फोटोमध्ये मला म्हणणं इझी दिसतं आपल्याला, आपण वर्कआउट करायला हरकत काय आपल्याला. तशा गोष्टी मी काही माझे जवळचे मित्र आहेत ज्यांच्यासोबत मी काम करतो त्यांना सांगत असतो की आपण हे करून बघूया का. सो याच्यामध्येच मग ही गोष्ट घडल्या चिनापची पण, की ट्रेन बनेल माहिती होतं पण कितपत हलवायची किंवा हलेल माहिती नव्हतं. परत ती डबा सुटणारी गोष्ट, मुलगी पडणारी गोष्ट वरून, अशा गोष्टी काय घडल्या होत्या. ती ट्रेन कंटिन्यू हलत राहणे हे डोक्यात होतं, पण ते होईल की नाही वर्कआउट माहिती नव्हतं, पण ती झाली एक्सपेरिमेंट करता तोच प्रकार मला वाटतं की आहे. बरीच वर्ष या क्षेत्रात काम करतोस, हे क्षेत्र कसं आहे तुलाही माहिती आहे, करून चुकलं असेल आता. बरं, आपल्याला काय बॅकिंग नाही आर्थिक, घरी काय माणसांनी कमवून ठेवलेलं नाही, करेक्ट आहे, सेटला एवढे पैसेही मिळत नाही आहेत, बरोबर. तू करतोयस, एकांकिकेचा काळ येतो हो, तेव्हा कामं असतात, नंतर गॅप पडतो, मग तू अनेक गोष्टी करतोस. तू देवराई नावाने त्याही गोष्टी आम्हाला सांग, तू स्वस्थ न बसणारा माणूस आहेस. हे सगळं कसं मॅनेज, म्हणजे आर्थिक गणितं पण कशी मॅनेज करतोस आणि त्यात तुझ्या आवडी पण. बरोबर, करेक्ट आहे. आर्थिक गोष्टींचा तर खूप मोठा आपण मुद्दा आहे याच्यामध्ये. कारण करेक्ट आहे की एकांकिकेतून पैसे फारसे नाही मिळत, सो काहीतरी आपल्याला दुसरी हालचाल करायला लागत असते मागे. सो मी म्हटल्याप्रमाणे की एकांकिका आपण एक्सपेरिमेंट लेवलला मी करतो माझ्या कामासाठी की माझं डोकं चालू राहावं,
ज्या प्रकारे म्हटलं की मी 3 वर्ष बऱ्यापैकी सिरियलला होतो, मध्ये बाहेर होतो. सिरियल म्हटलं की आहेत रोलिंगला पैसे असतात व्यवस्थित, पण नाटक म्हटलं की एकांक म्हटलं की नाही. सो एकांक करता करता माझ्या डोक्यात तेच आहे की मी म्हणालो की मी एक जसं म्हणाला अभिजित म्हणाला की मी स्वस्थ बसणारला नाही आहे, करेक्ट आहे की मला कंटिन्यू काहीतरी लागतं, काम लागतं म्हणा, किंवा मी घरी बसू शकत नाही असं मला माझा मुद्दा आहे काय. सो लॉकडाऊनची गोष्ट होती, जेव्हा आपलं लॉकडाऊन पडलं तेव्हा आपल्याला काहीच काम नव्हतं मावाडे, किंवा काही करता यायला माहिती नव्हतं. सो डोकं होतं की तेव्हा असं झालं की तुम्ही फूडच्या गोष्टी विकू शकता किंवा फूड बिझनेस करू शकता असं डोकं होतं. भाज्या विका, काय विका, किंवा ह्या वेळेस तुम्ही हे करू शकता, किंवा त्या गोष्टीला अलाउड होतं फक्त. सो मी मग अशी मला अभय म्हणाला की तू कुठल्या तर रत्नागिरीचा आहे मी. सो ती डोकं गोष्ट होती की आपण जर रत्नागिरीचे कोकणातले आहोत तर आपल्याकडे आंबा असतो, आणि आंबा खायचे लोक सोडू शकत मे महिन्यामध्ये, हा तर मुद्दा आहे. सो मग मी असं डोकं ठेवलं की आपण गावावर आंबे मागवूया, ही गोष्ट आपल्याकडे येते, आणि ते ऑनलाईन विकूया, कारण ऑनलाईनला गोष्टीला परवानगी तर होती. सो लॉकडाऊनमध्ये मी ती गोष्ट सुरू केली की आपण आंबे विकूया का. सो मग नाव काय ठेवायचं, मग माझ्या मित्राने काय सजेस्ट केलं की असं ठेवायचं, असं ठेवूया. मग सुयोग भुवड म्हणून माझा मित्र आहे, तो मला की तुम्हाला लोगो करू त्या कारणाचा. तर म्हणून वनराई ठेवूया का, वनातले आंबे, असं एक थॉट डोकं आहे. तुला की वनराई मी नको, तुझं नाव देवा आहे तर देवराई ठेवूया, की देवाचं एक देवराई होईल, एक ब्रँड तुझं, आणि मग ते होईल. सो ती गोष्ट तयार झाली. मग तिथून आंबे विकायची सुरुवात केली मी. सो हे माझं 5वं वर्ष की आंब्याची कंटिन्यू ठेवली आहे मी. कारण मग ती सुरुवात मित्रांनी सुरुवात केली आम्ही. मी माझा एक मित्र प्रसाद गावडे म्हणून, विशाल म्हणून मित्र होता, अनिकेत म्हणून मित्र होता, आम्ही दोघांतिघे सुरुवात केली. त्यातले आता आम्ही 2 जण कंटिन्यू आहोत, जे आम्ही करतो. मधल्या काळात जेव्हा नव्हतो तेव्हा त्यांनी टेकवर किंवा तो करत होता, ती सुरुवात झाली. जसं मला अभ्या की तू खरं नाही आहे आपल्याला एकांकितून पैशाची बॅकअप, पण मला मग गणपतीची कामं असतात आपली. सो जेव्हा गणपतीचा काळ सुरू होतो तेव्हाच एकांकी पण सुरू होतात. सो गणपतीची कामं नाईटला करायची आणि डेला मग एकांकीची नाटकाची रेसला करायची, अशी आम्ही कामं करायचो. त्यातल्या मधल्या काळामध्ये वॉल पेंटिंगचं काम येतं, काहीतरी शूट येतं. मग पैशाची कामं बेसिकली मग हीच आहेत. एकांकिका या माध्यमाला कधी पैशाच्या रूपात बघितलंच नाही मी, आणि ज्यांनी माझ्यासोबत कामं केली त्यांनाही माहीत आहे की देवा कधी पैशाकडे आला नाही. कारण तुझ्या एवढे पैसा, तू एवढे घेतोस ते एवढं देऊ शकतो. माझं म्हणणं असं असतं की मला आवडायची, मला गोष्ट आवडली तर मी काम करेन, मला सेटअप नवीन करायला मिळतो तर मी करेन, पण ते पण मग डीलिंग की बाबा मी एवढा वेळ देऊ शकतो, माझा वेळ नाही, असं ह्या गोष्टी पण केल्यात. सो त्या गोष्टी मग मी इव्हेंट्स करायला लागलो, इव्हेंट्स करतो, किंवा मग आंब्याचं जे आहे ते करतो, गणपतीचे कामं आम्ही करतो, बेसिक शूट करतो. जसं मग मला कोणतरी मग काहीतरी सिरियलला बोलवतं, अशा गोष्टी आहेत. पण त्या मॅनेज करायला खूप कठीण जातात, कमिटमेंट असतात आपल्या काही पण काही गोष्टी सोडाव्या पण लागतात त्याच्यामध्ये, त्या पण गोष्टी आहेत. पण बऱ्यापैकी कमिटमेंट पूर्ण करतो, कारण ॲडव्हान्स गोष्टी मिळतात. आणि काही गोष्टी मी सांगतो बेसिकली की मकरंद देशपांडेजी नाटकाच्या माळ्यात 2-2 महिने आधी तारखा असतात. सो मग ते सोपं पडतं की बाबा ह्या तारखांना मी नाही आहे, सो तर मग हे करा. त्या गोष्टींचा प्रकार आहे. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे किंवा आपली घरात पण ही फील्ड नाही आहे की आपल्या घरात कोणतरी ॲक्टर होतं किंवा काय, पण घरातून सपोर्ट, आई, माझ्या बहिणी आहेत, बेसिकली बहीण आणि आई आम्ही असतो. सो त्यांनी आधी सुरुवात किटकिट किंवा प्रत्येक घरात असते की ते केलीच असते की याने काय होणार आहे. पण मग एका सर्टन लेवलला त्यांना कळालं की हां घरी पैसे यायला लागले आहेत, किंवा काहीतरी वेगळं, म्हणजे वाईट काम नाही करत आहे, जे चांगलं काम करतो आहे. मग 4-5 पेपरात लेख आले किंवा नावं आले आपले की असं की हा करतो आहे, काहीतरी दिसतंय, अशा गोष्टींमध्ये गेलं. मग सिरियल ह्या फॉर्मॅट गेला, मग इथे थोडं पैशाचा पाठबळ उभं राहिलं. मग ह्या गोष्टीतून कळायला लागलं की हां जे करतो आहे चांगलं करतो आहे, फक्त एवढंच आहे की मग व्यवस्थित कर, हा मुद्दा. सो घरून सपोर्ट आईचा आणि बहिणींचा आहे, तो त्या कॅरी फॉरवर्ड चाललं आपलं जे, आणि मित्रांचा बेसिकली सपोर्ट आहे जे काय आहे आपले आहे. आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येऊया. आपल्याकडे ना एक शेवटचा सेगमेंट असा आहे की आता तू रेग्युलर, मला वाटतं 10 वर्ष एकांकिका किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये बिझी आहेस तुझ्या कामांमध्ये. या आपल्या रोजच्या रेग्युलर रुटीनमध्ये ना स्वतःशी बोलायला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलायला वेळ मिळत नाही. सो आम्ही तुला काही वेळ देणार, तू डोळे बंद कर आणि तुला ज्यांच्या कोणाशी बोलायचं, स्वतःशी किंवा इतर कोणाशी बोलायचं असेल त्यांच्याशी तू बोल. अरे बापरे. खरंच ॲक्च्युली असं आहे की नाही वेळ मिळत स्वतःला
स्वतःशी बोलायला किंवा कोणाशी बोलायला. कधी आपल्या फील्डमध्ये एवढी धावपळ असते आणि डे नाईट कधी कधी काम असतं, मित्रमैत्रिणींना भेटायला वेळ मिळत नाही. सो घरच्यांशी बोलू इच्छितो मी पहिल्यांदा तर, की आई आणि माझ्या बहिणी किंवा माझी फॅमिली जी आहे, की मान्य आहे की तुम्हाला फार वेळ देता येत नाही मला कधी कधी, किंवा मग फार तास कारण बाहेर असतो, कधी मुंबईच्या बाहेर असतो, कधी राहायलाच मुंबईच्या बाहेर 2-2 वर्ष असतो, 1-1 वर्ष असतो शूटसाठी. फार बोलता येत नाही आपल्याला. त्यांच्यासाठी आहे की तुम्ही सपोर्ट करताय, चांगली गोष्ट आहे. काही गोष्टी मला कधी कधी माहिती पण नसतं घरातल्या, आणि त्यानंतर माहिती पडतात. मग तेव्हा मला गिल्ट होतं की अरे यार, मी घरात नाही आहे म्हणून ही गोष्ट मला माहीत नाही पडली. सो आपल्याला आपल्या कामातून वेळ काढून घर लक्ष दिलं पाहिजे. सो घरच्यांसाठी थोडंसं माफी मागेन मी घरच्यांकडून, की मी फार वेळ तुम्हाला दिला नसेल आत्तापर्यंत, तर मी याच्यापर्यंत देईन किंवा द्यायचा प्रयत्न करतोच आहे. मित्रमैत्रिणींचं पण सेम आहे की नाही नसतोच तो आमच्यात कधी, पण तुला हौस आहे की तू ग्रुपमध्ये एवढा ॲक्टिव्ह असतोस की ह्याचा बड्डे आहे, त्याचा बड्डे आहे, ह्याचा बड्डे करू, त्याचा बड्डे करूया, हा फंक्शन आला, हे सण आला, दिवाळी पहाट आहे, वॉटेवर आहे, तर तू सगळ्यांना रेडी करतोस. पण स्वतःकडे कधी बघत नाहीस की यार ह्या दिवशी तू नसणार आहेस. पण म्हणजे मुद्दा असं की माझे जे मित्र आहेत त्यांना मी पिकनिकसाठी तयार करतो, कोणत्या गोष्टीसाठी तयार करतो की आपण जाऊया, आपण स्वतःला वेळ देऊया. सगळे रेडी होतात, पण त्या दरम्यान मीच नेमकं कधी काही नसतो. ती गोष्ट आहे. रंगभूमीला मी बोलू इच्छितो की जेवढं प्रामाणिकपणे तुझ्यावरती काम केलं आहे, मला मी नेहमीच तुला म्हणतो की याच्यापुढेही खूप काम करेन. तुझ्याकडून जे काय आलं ते आलं आहे. ही लढाईची ताकद आणि सगळ्या गोष्टी मला नाही माहिती की एवढी ताकद माझ्याकडे कुठून येते, पण तुझ्या रंगमंचावरती पाऊल ठेवल्यावरती जी वेगळीच एनर्जी मिळते, ती अशीच एनर्जी माझ्यामध्ये कायम राहू दे. आणि माझी जी एवढी सगळी मित्रमंडळी आहेत त्यांच्यासोबत काम करायची ह्याच ऊर्जेने ताकद दे. आहेत काही लोक ज्यांना खरंच वेळ देता येत नाही मला, त्यांच्यासाठी आहे की तुम्ही एवढे दिवस, एवढे महिने, एवढे वर्ष मला समजून घेताय. आणि माझ्या कॉलेजचे काही फ्रेंड्स आहेत, माझ्या शाळेतले काही फ्रेंड, म्हणजे कारण का मी राहायला दादर मुंबईला होतो आणि माझ्या मित्रांना मला कधी भेटताच नाही आलं आत्तापर्यंत कॉलेज सोडल्यापासूनच्या. सो त्यांच्यासाठी असं असेल की लवकरच भेटू आपण, आणि पहिले कॉलेजचे दिवस जे आपले होते ते आपण एन्जॉय करूया. तो मुद्दा. स्वतःशी खूप काही बोलायचं आहे, कारण या धावपळीमध्ये कधीच वेळ नाही मिळाला की स्वतःकडे बघायला वेळ नाही मिळाला बेसिकली कधीच, की आपण कसे दिसतो, आपण कसे चालतो, आपण कसे बोलतो, किंवा आपण लोकांना भेटतो आहे किंवा काय, याच्याकडे लक्ष द्यायला कधीच वेळ नाही मिळाला. सो स्वतः आरशामध्ये उभं राहून एकदा बघून बोललो पण होतो मी की फार फरक नाही पडत 10 वर्षामध्ये तुझ्याकडे बघून. 10 वर्षातला फरक याच्या पुढे दिसू दे असे प्रयत्न जरा करूया स्वतःशीच, आणि अजून छान आणि मोठी कामं करूया. ठीक, एवढंच. बरं वाटलं स्वतःशी बोलून. गायब झालो मी. तुला पाहतो एवढा बिझी असतोस तू दरवेळी. हो, धावपळ धावपळ धावपळ. डोळे बंद करून जाणवलं मला ते, लगेच जाणवलं. त्याला कुठे भेटलं तरी तुझी धावपळच, पण असं बोलू शकतो असं ना, तोच प्रकार आहे. तुझ्या नेपथ्यात कशी ट्रेन येत होती तसा तुझा प्रवास जो आहे ना तो असा छान चालत राहतो. मला लवकर तू इंटरनॅशनल वगैरे तिकडे ओपेरा तिकडे वगैरे तुझं नाव बघून नक्कीच करूया. नक्कीच मला आनंद वाटतो. असाच करत राहा, काम करत राहा, आम्हाला पडदा उघडून चकित करत राहा. मुद्दा तोच
प्रयत्न असतो आपला नेहमी की आपण दिसावं आपलं. धावपळीतून आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल खूप 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 थँक्यू. ते पण खूप मनापासून आभार की तुम्ही मला बोलवलंत आणि हे सेगमेंट केलं, आणि शेवटच्या सेगमेंटसाठी खूप खूप थँक्यू. अनपेक्षित होतं हे, म्हणजे याचा विचार मी घरी जाऊन पण करेन, एवढा अनपेक्षित होता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.